हालांकि ये जो मानकोल के खिलाड़ी है, ये बंबई के खिलाड़ी नहीं, सभी रत्नागिरी के खिलाड़ी है, रत्नागिरी के रहने वाले ये सभी खिलाड़ी। तो यहाँ पे काउंट डाउन होगा और उसके बाद मैच शुरुआत होगी। तो बोथ टीम्स प्लेयर्स आर रेडी। अंपायर्स, आर यू रेडी? तो गेट सेट, रेडी फॉर काउंट डाउन। शिवतेज आदर्श मित्र मंडळ 5, शिवतेज आदर्श मित्र मंडळ 4, शिवतेज आदर्श मित्र मंडळ 3, शिवतेज आदर्श मित्र मंडळ 2, शिवतेज आदर्श मित्र मंडळ 1। गेट सेट गो प्ले। तो यहां पर जिस प्रकार से शुरुआत करते हैं, हमेशा उसी प्रकार की शुरुआत यहां पर घनश्याम द्वारा, और यहां पर 2 रनों का इशारा करते हुए अंपायर। तो घनश्याम फिर एक बार बढ़िया बल्लेबाजी करते हुए, तो प्रतीक भी यहां पर बॉलिंग का भार संभालते हुए अपील करते हुए, एक ही रन मिलेगा। तारीफ करनी पड़ेगी घनश्याम के, बहुत बढ़िया बल्लेबाजी करते हुए, हर गेंद के ऊपर रन चुराते हुए। एक रन का इशारा करते हुए अंपायर। दुसरा माईक कुठे असेल तर द्यायचं आहे, कोणाजवळ दुसरा माईक असेल तर द्यायचं आहे इकडे। मंदार नाईक यांनी दिलेला माझ्या हातामध्ये दुसरा माईक। हेलो, और बाउंड्री मुकम्मल की है, तो 5 रन यहां पर। तो दोस्तों, कौन कहता है घनश्याम बाउंड्री नहीं मार सकता? लीजिएगा बाउंड्री आपके लिए, और 500 रुपए के हकदार भी बन चुके घनश्याम शिंदे। लाजवाब सीमा रेखा के पार बाउंड्री। तो पहला ओवर खत्म होने के बाद स्कोर है बगैर कोई विकेट खोए हुए 13 रन, 13 विदाउट लॉस आफ्टर 1 ओवर। तो श्यामा जी अगेन फिर एक बार वेलकम टू दी मुंबई शो। दोनों भी टीमें मुंबई से। माफ कीजिएगा, माड़कोल की जो टीम है उनमें ज्यादातर खिलाड़ी रत्नागिरी से है, पर क्या बेहतरीन खिलाड़ी, हौसला नहीं हारे। सिर्फ 6 खिलाड़ी है, फिर भी मेगा फिनाले तक काफी आसानी के साथ पहुंच चुकी है ये टीम। श्यामा जी, मालवण में एक बड़ी प्रतियोगिता है, 2,22,000, और उस प्रतियोगिता में आपने भी एक टीम उतारी है, तो सभी दर्शक उस टीम के बारे में थोड़े बाद में जानना चाहेंगे। बॉलिंग का भार संभालते हुए मंदार। राहुल, जिस प्रकार से खूबसूरत स्माइल है उस प्रकार से खूबसूरत शॉट यहां पर है। तो मंदार फिर एक बार, ओहो हो क्या शॉट खेला है। घनश्याम से कुछ सीख गए हैं राहुल यहां पर। श्यामा जी, घनश्याम इतने बखूबी खेलते हैं स्वीप और रिवर्स स्वीप, मुझे तो लगता है यहाँ का बच्चा कल घर में जाकर रिवर्स स्वीप की प्रैक्टिस करेगा। शायद ही यहां पर बैट का बाहरी किनारा लेकर गेंद चली गई, विकेट कीपर को चकमा देकर। बाबू शिर्के थोड़े से बीट हुए। श्यामा जी, क्या आपको आवाज सुनाई दी थी आउटर एज की?
आवाज तो नहीं सुनाई दी, लेकिन बापू शिर्के काफी गुस्से में दिखाई दिए विकेट कीपर के ऊपर। अगली गेंद फिर एक बार। हो बढ़िया शॉट यहां पर, और ऐसे रनों की जरूरत है। मंदार सनगरे क्या लाजवाब एक्शन पाई है, कंधे का इस्तेमाल और उसके बाद कलाइयों का सही प्रयोग। शायद ही थोड़ी सी नजर लगते हुई दिशा से भटके, टिप्पे से भटके, विकेट कीपर भी थोड़े से भटके। तो श्यामाजी मंदार सनगरे थोड़े नाराज है विकेट कीपर पर। बाबू शिर्के है विकेट कीपर, लेकिन ये जो टीम का एक भाग है, 6 खिलाड़ी है, तो टीम के नंबर 1 के विकेट कीपर जो थे सनाउल्लाह गडकरी आपको कवर्स रीजन में दिखाई दे रहे हैं। तो 21 रन श्यामा होगा स्कोर। 2 ओवर खत्म हो चुके हैं। 2 ओवर खत्म होने के बाद 21 स्कोर है, और वो भी बगैर कोई विकेट खोए हुए। सन्माननीय अंकुश बांबार्डेकर यांचं मैदानावर आगमन होत आहे। शिवतेज आदर्श मित्र मंडळाच्या वतीने अंकुश बांबार्डेकर यांचं हार्दिक स्वागत। सन्माननीय अभिषेक राउड माइक पशिया। तो श्यामाजी ये है टीम के नंबर 1 के विकेट कीपर सनाउल्लाह गडकरी। टीम की जरूरत थी, इसलिए शायद विकेट कीपिंग छोड़कर गेंदबाजी के मार्ग पर दिखाई दे रहे हैं। ये जो सनाउल्लाह गडकरी है, मैंने अभी 2-3 मैच देखे हैं, जो संयम से बल्लेबाजी करते हैं, बढ़िया बल्लेबाजी। मैं तो इनके बल्लेबाजी के ऊपर भी बहुत ही खुश हूं। अब बॉलिंग का भार संभाल रहे हैं, बॉलिंग का भार भी बहुत ही बढ़िया। पिछले मैच में बहुत बढ़िया बॉलिंग डाली थी इन्होंने, लेकिन अब बड़े बल्लेबाज है उनके दो सामने, तो कड़ी चुनौती है इनके लिए भी, सनाउद्दीन के लिए। क्या खूबसूरत शॉट किया, पैरों का सही इस्तेमाल किया, गेंद के पिच तक पहुंचे, और बहुत ही खूबसूरत शॉट। तो फिर एक बार 500 रुपए के हकदार हुए शिवतेज आदर्श मित्र मंडल की ओर से राहुल सुरवाड़े। बेहतरीन चौका। श्यामा जी दोनों भी बल्लेबाज एक एक चौका जड़ चुके हैं। 28 स्कोर है, 29 स्कोर है, 29। तो दोनों तरफ से तालियां होनी चाहिए, बल्लेबाजी हो या फील्डिंग हो। बहुत बढ़िया खेल का प्रदर्शन करते हैं दोनों तरफ से खिलाड़ी। तो श्यामा जी राहुल सुरवाड़े ने तो बीच में 2 रन दौड़ के पूरे किए। तीन ओव्हर 29 रन, 3 षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या झाले ते 29 धावा। सर्व प्रेक्षकांना विनंती आहे त्या टॉवर पासून थोडंसं लांब राहायचं आहे, लाईटच्या टॉवर पासून थोडंसं लांब रहा। प्रेक्षक लाईटच्या टॉवर पासून थोडंसं लांब रहा, सुरक्षित अंतरावर रहा। तो श्यामा जी आप तो दीवाने हैं सनाउल्लाह गडकरी के गेंदबाजी के और बल्लेबाजी के, लेकिन पहले दिन में आपने उनकी विकेट कीपिंग नहीं देखी। क्या बेहतरीन विकेट कीपिंग करते हैं सनाउल्लाह। यहां पर रिस्ट्रिक्शन है, एक ही विकेट कीपर कंपलसरी है, नहीं तो सनाउल्लाह की बेहतरीन विकेट कीपिंग आप देख सकते हैं इस मैच में। तो ऑलराउंड है, घनश्याम तो बहुत बढ़िया बल्लेबाज है, इसके बारे में तो मैं क्या कहूं, सब कुछ आप कह बैठे हैं, लेकिन स्ट्राइक दी है देखिएगा राहुल के पास। और गेंदबाजी के लिए भूषण शिशुपाल। ये ड्राइव राहुल की सीधे प्रतीक के हाथों में जाकर रुकी। भूषण हमेशा बोलते ज्यादा है, लेकिन काफी बढ़िया खिलाड़ी है भूषण, बहुत बढ़िया खिलाड़ी है। भूषण की एक खासियत है, एक मैच में मैं अंपायरिंग कर रहा था, एक फैसला उनके खिलाफ गया, तो मैच खत्म होने के बाद मुझसे आकर हाथ मिलाए। वो उपहासिक था भूषण का, लेकिन
जो अंपायरिंग रही इस पूरे टूर्नामेंट में, क्या बढ़िया अंपायरिंग, लाजवाब स्तर अंपायरिंग का। सन्माननीय सर्वेश पावसकर मंदा नाईक यांच्याशी येऊन आपण संपर्क साधा। सर्वेश पावसकर, तो सुहास फिर एक बार भूषण की गेंद, बहुत ही खूबसूरत शॉट, 1000 रुपए के हकदार हुए हैं। तो 1000 रुपए के हकदार, पहला सिक्सर। तो राहुल वैभव पाटकर, आपने कितना इनाम लगाया था छक्के के लिए? वैभव पाटकर बताइएगा, इस छक्के के लिए आपने कितना इनाम लगाया था? तो शिवतेज मित्र मंडल की ओर से 1000 रुपए के हकदार हुए राहुल सुरवाड़े। लाजवाब छक्का सुरवाड़े का। राहुल जी, आपसे विनती है, जरा सा बल्ला ऊपर उठाकर दिखाइएगा दर्शकों को। राहुल, जरा सा बल्ला दिखाइएगा दर्शकों को। लाजवाब बल्लेबाजी राहुल सुरवाड़े की। 4 ओवर 39 रन, तो आखिरी ओवर है, 50 रन पूरे कर पाते हैं कि नहीं देखना पड़ेगा। फाइनल का मुकाबला बहुत बड़ा मुकाबला, बॉलिंग हो बल्लेबाजी हो। तो ये गेंद मंदार संगरे है बॉलिंग मार्क के ऊपर। हालांकि ये जो टीम है मार्कोल टीम, 1 रन मिला, थोड़ी सी शायद ही थाई पैर को लगकर गेंद चली गई। स्कोर हुआ है 40, 5 गेंदें बची है और 5 गेंदों के ऊपर देखना पड़ेगा 50 रन पूरे कर पाते हैं कि नहीं, क्योंकि सामने बहुत ही बढ़िया बॉलर है मंदार। ओहो, बहुत बढ़िया शॉट, और 1000 रुपए का इनाम जीता है। ये दूसरे बल्लेबाज है जिन्होंने 1000 रुपए का इनाम जीता है। ये तो पहली ही जोड़ी है श्यामा जी, अभी तो पूरा गोडाउन बाकी है। अगर ये शोरूम इतना कर सकता है तो गोडाउन में कितना होगा? ओहो, 50 रन पूरे हुए। तालियां एक बार 50 रनों के लिए, ओपनिंग जोड़ी की साझेदारी 50 रनों की। क्या बढ़िया बल्लेबाजी करते हुए दोनों, 50 रन। यहां पर घनश्याम के विकेट का पतन, लेकिन विकेट जाने से पहले घनश्याम ने जड़ा 1 छक्का 1 चौका। वाइड गेंद थी, 1 रन जरूर मिलेगा। और श्यामा जी, दिल खुश कर दिया इस जोड़ी ने। इस टूर्नामेंट के सबसे बढ़िया साझेदारी, 50 रनों की साझेदारी। क्या बढ़िया पार्टनरशिप यहां पर 2 बल्लेबाजों द्वारा। बहुत बढ़िया। हमारे दर्शक कितने होशियार है देखिएगा। खिलाड़ी को बेकार बोल दिया सुरेश रैना, वो थोड़े दूर से सुरेश रैना जैसे ही दिखाई देते हैं। जी, सुनील विश्वकर्मा जिनका नाम है, और विश्वकर्मा नाम है लेकिन उनको रैना कहते हैं, और वो भी लेफ्ट हैंडेड है, रैना भी लेफ्ट हैंडेड है। तो श्यामा के साथ कमेंट्री बॉक्स में जुड़ने के लिए प्रदीप देउलकर आ रहे हैं। क्या खूबसूरत शॉट खेला है। फिर एक बार 500 रुपए खिलाड़ी नहीं जीते हैं। क्या बढ़िया बल्लेबाजी करते हुए राहुल, तालियां बजाते हुए, उनकी पीठ थपथपाते हुए। दर्शक का नाम था वैभव पाटकर। दर्शकों में होनहार दर्शक हमारे वैभव पाटकर काफी खुश हुए हैं, और ऐसे दर्शकों की हमें चाहत है बहुत। तो स्कोर है 58 रन। तो आपके प्यारे और चहीते खिलाड़ी दर्शकों के सुरेश रैना फिर एक बार आया है बाएं हाथ के आखिरी गेंद का सामना करने के लिए। 1 ही रन पर संतुष्ट रहना पड़ेगा। तो 5 ओवर खत्म हो चुके हैं। जोरदार तालियां आइए बल्लेबाजों के लिए।
तो 5 ओवर में 59 रन बनाए हैं और 5 ओवर में 60 रनों का लक्ष्य रखा है। तो मैं शाम वक्कर आप सभी तमाम दर्शकों की रजा लेता हूं। आगे काल सुनाएंगे हमारे साथी कमेंटेटर प्रदीप देवलकर जी और अमोल जमदाड़े जी। शुक्रिया। हेलो हेलो मित्रांनो, हिंदी समालोचनाचा बुलंद आवाज श्याम वाक्कर आपण आता ऐकलात. आणि टेनिस क्रिकेटमध्ये ज्या 2 समालोचकांचे बरेच फॅन मालवणमध्ये आहेत, संपूर्ण जिल्ह्यात आहेत, असे 2 मराठीचे मंजूळ आवाज आपल्या समोर येत आहेत. सुंदर गोड मंजूळ आवाज. जोरदार टाळ्यांच्या गजरात स्वागत करूया प्रदीप देऊळकर आणि अमोल जमदाडे. धन्यवाद बादल. उपस्थित सर्व मान्यवर खेळाडूंना आणि प्रेक्षकांना प्रदीप देऊळकरचा या सत्रामध्ये नमस्कार. एक मोठा सामना या कुडाळच्या मैदानावरती पार पडताना दिसतोय. ओमकार स्पोर्ट्स मांडकोल वर्सेस वागेश्वर तोंडवळी या 2 संघादरम्यान अतिशय सुरेख फलंदाजी म्हणावी लागेल वागेश्वर तोंडवळी संघाची. आणि पाहिलं तर एकाकी झुंज ही राहुल याची चौकार षटकांची आतषबाजी या मैदानावरती पाहायला मिळाली. आणि 5 षटकांमध्ये 59 धावांचा डोंगर, 60 धावांचं एक अशक्यप्राय आव्हान ओमकार स्पोर्ट मांडकोल संघासमोर उभं करतोय. स्ट्रायकिंगच्या दिशेने सलामी जोडी पाहायला मिळत आहे. सनाउल्ला गडकरी स्ट्रायकिंगच्या दिशेने दिसतोय आणि त्याचा संघ साथीदार मंदार सनगरे ना स्ट्रायकिंगच्या दिशेने दिसतोय. पाहूया वागेश्वर तोंडवळी संघाकडनं या दुसऱ्या इनिंग मधील, या फायनलच्या दुसऱ्या इनिंग मधील पहिल्या षटकाची सुरुवात कोण करतोय. अनिकेत खंदारे हा गोलंदाजीसाठी येताना दिसतोय. 5 षटक पंच सामना सुरू झाल्याचे कॉमेंट्री बॉक्सच्या दिशेने इशारा येतोय. पहिल्या षटकाची सुरुवात खंदारे गोलंदाजी करताना दिसतोय. तो सनाउल्ला गडकरी याला पहिला चेंडू, अवांतर चेंडू, ज्याला पंजाब टू हरियाणा असं या चेंडूला ओळखलं जातं, त्या अवांतर धावेने ओमकार स्पोर्ट मांडकोल संघाचं खातं उघडताना दिसतंय. ती धाव फलकावरती नाममात्र 1 धाव. सुरेख क्षेत्ररक्षण होत आहे ते. धाव फलकावरती 1 धाव. एका चेंडूचा खेळ संपतोय आणि पुन्हा एकदा यष्टिरक्षक सुरेख क्षेत्ररक्षण करतोय. सनाउल्ला गडकरी एकेरी धावाच्या प्रतीक्षेत पाहायला मिळतोय तो ओमकार स्पोर्ट मांडकोल संघाचा हा खेळाडू. सुरेख क्षेत्ररक्षण राहुल याचं निश्चितच आपल्या संघासाठी धाव वाचवण्यात यशस्वी होतोय. धाव संख्या स्थिरावतोय ती 1 धाव. धाव फलकावरती 1 धावेची खून. कॉमेंट्री बॉक्सच्या दिशेने धाव संख्येत बदल होतोय. 2 धावा, 3 धावा धाव फलकावरती. धाव संख्येत बदल होतोय. 4 धावा होत आहेत. पहिल्या षटकाची सुरुवात खंदारे गोलंदाजीची धुरा सांभाळताना दिसतोय आणि पुन्हा एकदा सुरेख क्षेत्ररक्षण. 5 चेंडूंचा खेळ संपतोय. 4 धावा धाव फलकावरती. 60 धावांचा पाठलाग करताना ओमकार स्पोर्ट मांडकोल संघ पहिल्या षटकाचा खेळ समाप्त होतोय आणि धाव फलकावरती अवघ्या 4 धावा बिनबाद पाहायला मिळत आहेत. 5 षटकांमध्ये 60 धावांचं लक्ष्य अशक्यप्राय असं आव्हान ओमकार स्पोर्ट मांडकोल संघासमोर उभं करतोय तो वागेश्वर तोंडवळी संघ. आणि राहुल याचं मात्र सुरेख फलंदाजी, घणाघाती फलंदाजी पाहायला मिळाली. मित्रांनो, बक्षीस वितरण सोहळ्यासाठी रत्नागिरी सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघाचे लाडके खासदार विनायकजी राऊत साहेब यांचं अगदी थोड्याच वेळात मैदानावर आगमन होत आहे. बक्षीस वितरण सोहळा सन्माननीय खासदार राऊत साहेबांच्या शुभ हस्ते होईल. तरी सर्व रसिक प्रेक्षकांना विनंती आहे, या बक्षीस वितरण सोहळ्यासाठी सुद्धा आपली उपस्थिती प्रार्थनीय आहे. आणि पुन्हा एकदा जाऊया समालोचन कक्षाच्या दिशेने. आपल्या समोर येत आहेत अमोल जमदाडे. धन्यवाद प्रदीप.
तर अंतिम लढती दरम्यान समोरच्या कक्षाकडनं जमलेल्या तमाम क्रीडाप्रेमींचं पुन्हा एकदा मनपूर्वक स्वागत करतोय शिवतेज आदर्श मित्रमंडळ कुडाळच्या वतीनं प्रकाश दत्तातील भव्यदिव्य अशा अंडरआर्म क्रिकेट स्पर्धेदरम्यान यावेळेस बहुधा पंचांचा एकेरी धावेचा इशारा येतोय. एकेरी धावेने धावसंख्या उंचावली जाते. 5 धावा दुसऱ्या षटकाच्या सुरुवातीस. सामना 5 षटकांचा विचार केला जवळपास प्रति षटकात 12 धावांची सरासरी आवश्यक. ही विजयासाठी 5 षटकात 60 धावांचं लक्ष्य आणि या 60 धावांचं उत्तर देतोय मैदानावर माडखोलचा संघ. गाठ पडते अंतिम लढतीत. तोंडवली संघाची शॉर्ट पिच पद्धत चेंडू सुरेख असा फटका मात्र केवळ देखण्या फटक्यावर एकेरी धावेचा वाटा हा फलंदाजाच्या खाती गणला जात. धाव संख्या एकेरी धावेनं एक पाऊल पुढे सरकते. 7 धावा बिनबाद अशी सुरुवात. प्रारंभीचं पहिलं षटक अगदी मोजून मापून तोलून टाकलेल्या दुसऱ्या षटकात तशाच पद्धतीची गोलंदाजी होते आणि जी सरासरी आवश्यक प्रति षटकात 12 धावांची त्या सरासरीपासून बराचसा वंचित राहतोय. सामन्यावर सुरुवातीला मजबूत पकड निर्माण करतोय क्षेत्ररक्षण करणारा तोंडवलीचा संघ आणि या दडपणातून बाहेर यायचं तर प्रतिस्पर्धी संघावर आक्रमण करायची आवश्यकता. ही फलंदाजी करणाऱ्या संघासाठी फलंदाजाला चेंडू हुलकावून देतोय. यष्टी उद्ध्वस्त होते. एकंदरीत पहिल्या गड्याच्या स्वरूपात गडी बाद होतोय आणि धावसंख्या मात्र धाव फलकावर स्थिरावते. 8 धावा एका गड्याच्या मोबदल्यात. 2 षटकांचा प्रारंभीचा खेळ समाप्त. केवळ 8 धावा अशी थोडीशी केवलवाणी थोडीशी नाजूक अवस्था होते मैदानावर. पंच 2च मिनिटं सामना थांबवा. पंच समीर हदणकर फक्त 2 मिनिटं. मित्रांनो, ज्या क्षणाची आपण आतुरतेने वाट पाहत आहात ते रत्नागिरी सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघाचे सर्वांचे लाडके खासदार सन्माननीय विनायक राऊत साहेब यांचं मैदानावर आगमन होत आहे. शिवतेज आदर्श मित्रमंडळाच्या वतीने सन्माननीय खासदार विनायक राऊत साहेबांचं या ठिकाणी आपण स्वागत करूया. शिवतेज आदर्श मित्रमंडळाच्या या पहिल्या स्पर्धेच्या बक्षीस वितरण सोहळ्यासाठी उपस्थित असलेले रत्नागिरी सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघाचे लाडके खासदार जोरदार टाळ्यांच्या गजरात स्वागत करूया सन्माननीय खासदार विनायकजी राऊत साहेबांचं. राऊत साहेब, आपलं हार्दिक हार्दिक स्वागत आहे शिवतेज आदर्श मित्रमंडळाच्या वतीने. आणि मी विनंती करतो शिवतेज आदर्श मित्रमंडळाचे अध्यक्ष सन्माननीय संकेत ठाकूर यांना आपण आपल्या शुभ हस्ते आपल्या लाडक्या खासदार साहेबांचं स्वागत करावं. संकेत ठाकूर यांच्या शुभ हस्ते सन्माननीय खासदार विनायकजी राऊत साहेबांचं हार्दिक हार्दिक स्वागत आहे. राऊत साहेब, अगदी थोडक्यात या स्पर्धेची माहिती. कुडामध्ये आजपर्यंत 10,000 15,000ची बक्षीस अंडरामध्ये खूप मोठी वाटत होती आणि अचानक एक मोठी उडी घेतली शिवतेज आदर्श मित्रमंडळाने आणि प्रथम क्रमांक रुपये 50,000 आणि द्वितीय क्रमांक रुपये 25,000 आणि राज्यभरातील आणि गोवा राज्यातून सुद्धा जवळपास 64 संघ या स्पर्धेत खेळले. एकट्या गोवा राज्यातले 6 संघ खेळले आणि आता अंतिम सामना महाअंतिम सामना आपल्या समोर सुरुवात आहे. वागेश्वर तोंडवळी या संघात सर्व मुंबईचे खेळाडू दिसत आहेत आणि त्यांच्या समोर आहे तो ओमकार स्पोर्ट माडखोल यामध्ये रत्नागिरी आणि अंबरनाथचे खेळाडू दिसत आहेत. तर राऊत साहेब, आपणास विनंती आहे या महाअंतिम सामन्याचा आपण आस्वाद घ्यावा. दोन षटकांचा खेळ समाप्त. धाव फलकावरती अवघ्या 8 धावा 60 धावांचा पाठलाग करताना ओमकार स्पोर्ट मांडखोल संघ स्ट्राईक एंडच्या दिशेने सनाउल्ला गडकरी दिसतोय आणि नॉन स्ट्राईक एंडच्या दिशेने नवीन फलंदाज भूषण पाहायला मिळतोय. रिव्हर्सिव्ह खेळण्याचा प्रयत्न असफल ठरताना दिसतोय. धावसंख्या स्थिरावता येते 8 धावा एका गड्याच्या मोबदल्यात. पुन्हा एकदा सुरेख चेंडू म्हणावं लागेल. त्रिफळा बाद होतोय. दुसरा गडी बाद होतोय तो सनाउल्ला गडकरी याच्या स्वरूपात आणि निश्चितच या सामन्यावरती थोडस दडपण निर्माण करण्यात यशस्वी होतोय तो वागेश्वर तोंडवळी संघ ओमकार स्पोर्ट मांडखोल संघासमोर. दोन गड्यांच्या मोबदल्यात 8 धावा धाव फलकावरती.
सागर नवीन फलंदाज मैदानात येताना दिसतोय. मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न सफल ठरतोय. निर्धाव चेंडू गल्ला जातोय. तो गोलंदाज सागर याच्या गोलंदाजीमध्ये मंदार फलंदाज पाहायला मिळतोय. तो ओमकार स्पोर्ट मांडकोल संघाचा. पुन्हा एकदा सुरेख चेंडू म्हणावं लागेल. यष्टीचित होतोय. तिसरा गडी बाद होतोय. ओमकार स्पोर्ट मांडकोल संघ जो वागेश्वर तोंडवळी संघ या फलंदाजीवरती एक धावांचा डोंगर उभा करण्यात यशस्वी झाला. मात्र तेवढीच किमया गोलंदाज साधतायत या MIDCच्या मैदानावरती. डावखुऱ्याचा फलंदाज प्रत्येक नवीन फलंदाज स्ट्राईक यांच्या दिशेने पाहायला मिळतोय. रिव्हर्स स्वीप करण्याचा प्रयत्न त्रिफळा बाद होतोय. चौथा गडी बाद होतोय. तिसऱ्या षटकाचा हा खेळ सुरू. 60 धावांचं लक्ष आणि 60 धावांचं लक्ष पूर्ण करण्यासाठी शेवटची जोडी मैदानात पाहायला मिळते. या स्पर्धेतील हॅट्रिकची सुवर्ण संधी हॅट्रिकच्या उंबरट्यावरती दिसतोय. तो वागेश्वर तोंडवळी संघाचा गोलंदाज सागर. पाहूया या स्पर्धेची पहिली वहिली या अंतिम सामन्यात हॅट्रिक साधण्यात आणि या अंडरआर्म स्पर्धेमध्ये पहिल्यांदाच आपल्याला स्लिप पाहायला मिळते आणि या मैदानावरती पहिली स्लिप लावताना पाहायला मिळते. पाहूया पहिली वहिली या स्पर्धेतील अंतिम स्पर्धेदरम्यान हॅट्रिक हुकते ती गोलंदाज सागर याची. हम ले चलते हमारे साथी कमेंटेटर अमोल जमदाडे के पास. धन्यवाद प्रदीप. तर सामन्यावर बरंचसं वर्चस्व प्रस्थापित करतोय वाघेश्वर तोंडवलीचा संघ आणि या दर्जेदार गोलंदाजी समोर पुरता नांगी टाकताना दिसतोय तो माडखोलचा संघ. यावेळी सुरेख असा चेंडू तितकाच चांगला सन्मानजनक फटका. सामन्याची आता मात्र औपचारिकता बाकी आणि ती उरली सुरली औपचारिकता पूर्ण करण्यासाठी षटपी चेंडू यष्टी उद्ध्वस्त करतोय आणि या सामन्यात या संपूर्ण स्पर्धेचा विजेता ठरतोय वाघेश्वर तोंडवलीचा संघ. अजिंक्य पदाला गवसणी घालतोय आणि अजिंक्य पदाचा दावेदार ठरत प्रकाशित होता तिर्या क्रिकेट स्पर्धेच्या चषकावर. शिवतेज आदर्श मित्र मंडळाच्या चषकावर आपलं नाव करतोय आणि या संपूर्ण स्पर्धेत अधिराज्य गाजवतोय. आणि या स्पर्धा ज्यांच्या वतीनं पुरस्कृत केल्या गेल्या त्या सर्व सदस्यांचं तसेच संकेत ठाकूर मंदाकिनी त्यांच्या सर्व सहकार्यांचं आणि बादल चौधरी यांच्यासह मी समालोचकां कक्षात उपस्थित असलेले प्रदीप देऊलकर श्याम बोक्कर यांच्यासह मी अमोल जमदाडे या मंडळाचे आभार व्यक्त करून या ठिकाणी थांबतोय. धन्यवाद. बक्षीस वितरण सोहळा आपले लाडके खासदार सन्माननीय विनायकजी राऊत साहेबांच्या शुभ हस्ते होणार आहे.